प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार यांनी गेल्या आठवड्यामध्ये पवारांची भेट घेतली होती। शरद पवार देशाचे नेते आहेत असं दत्ता भरणे म्हणतात। पवारांची भेट घेणं, आशीर्वाद घेणं चुकीचं वाटत नाही असं भरणेंनी म्हटलंय। तर कोण कुणासोबत हा प्रश्न आज आमच्या समोर नाही असंही पटोलेंनी म्हटलंय। पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन कुणी आम्ही कधी केव्हाही राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता तर घेऊ शकतो, पण या देशातला कुठल्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता हे आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन घेत असतो। त्यामुळे पवार साहेबांना भेटणं, पवार साहेबांची भेट घेणं, पवार साहेबांचा आशीर्वाद घेणं यात मला कुठेही चुकीचं वाटत नाही। पवार एनडीए सोबत जाण्याची परत चर्चा सुरू झालेली आहे। कुठेतरी पार्थ पवार यांनी आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली। बघा, मला असं वाटतं की आज आमच्या समोर कोण कोणत्या पक्षात चाललेला आहे याच्यापेक्षा देशातल्या तरुणांचा जो आज प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, ज्या पद्धतीनं आंदोलनकर्त्यांवर AK-47च्या माध्यमातून गोळ्या चालवल्या आल्या, पॅलेटच्या माध्यमातून गोळ्या टाकण्यात आल्या आणि त्यांना आतंकवादी आणि नक्षलवादी, शहरी नक्षलवादी घोषित करण्याचा जो प्रयत्न जो केला गेलेला आहे, त्या गोष्टी आता आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। माझ्या पक्षाचा मी सच्चा कार्यकर्ता आहे, ताईंचा फॉलोअर आहे, माझ्या साहेबांचा मी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, माझ्या पक्षाची मी एकनिष्ठ आहे। त्याच्यामुळे मी भेट घ्यायला ताईंसोबत गेलेलो। त्याच्यामुळे ताईंच्या रेवती ताईंचा आमच्या जे रिसेप्शन ठेवलेलं आहे 10 ऑगस्टला त्याचं निमंत्रण देणं एवढाच अजेंडा सुप्रिया ताईंचा होता। शरद पवार साहेबांचा स्वभाव महाराष्ट्राला का देशाला माहिती आहे ना, जास्त दिवस तो एका पक्षाबरोबर युतीमध्ये टिकत नसतात। त्यांना कुस बदलण्याची सवय आहे, हा देश जाणतो। म्हणून उद्या शरद पवार साहेबांनी जर काही जर निर्णय घेतला तर त्यात आश्चर्य मानण्यासारखं काहीच नाही। पवार साहेबांच्या आणि मोदीजींच्या सगळं भेट झाली, त्याच्यात काय चर्चा झाली त्याच्यामध्ये आपल्या कोणालाही माहित नाही। आता या सगळ्या वावड्या आहेत किंवा काय वस्तुस्थिती असेल तर ते आपण सांगू शकत, मी सांगू शकत नाही, पण तिचे वरिष्ठ पातळी डायरेक्ट मोदी साहेबांनाच ते भेटलेले आहेत परवा। त्यामुळे आज मला सांगता येणार नाही की ते काय बोलले, काय चाललेलं